कोण होय बापा, सकाळी सकाळी मस्तकावर दस्तक देऊन राहिलं. अहो आई, मस्तकावर नाही दरवाजावर दस्तक देऊन राहिला ना. तू तर चुपच राह रे शिदोर तोड्या. तू जेव्हापासून पैदा झाला कधी प्रत्येक दिवशी माझ्या मस्तकावर दस्तकच राहते. हे भगवान. अहो सुनबाई, कोण होय दरवाजावर जो एवढ्या वेळचा दरवाजा ठोकून राहिला? उद्युक्त नसन ना? ओ दादाजी, तुम्ही रात्री एखाद्या भूतीने बाई समजून हाय हॅलो तुम्ही बोलले ना. मला तर वाटतंय बा त्याच वेळी तुम्हाला भेटायला आली. हो, रात्री मी एका बाईला भेटलो होतो. भल्ली चांगली दिशे बुवा, ते भल्ली मस्त होती आणि विचारत होती तुम्ही मुन्नाचे दादाजी होय काय? म्या म्हटलं हो होय बा, मी त्याचा दादाजी. आणि ते म्हणत होती कमी उद्या तुमच्या घरी येईन बा. माझ्या तोंडात होतं पान, मी थुकाले पलटलो तर तेवढ्यात ते काय बसून गेली. असं आता आली आफत. आता ते पक्क्यात भूतीनच होय. जा खोला आता दरवाजा. नाही नाही बापा, मीने खोलत दरवाजा. मराचं थोडी आहे मुले, मीने खोलत दरवाजा. अजून तर माझी जवानी बाकी आहे. ओ दादाजी, कायले जेवढा टाइमपास करून राहिले? एखादा चांगला मुहूर्त पहा आणि एखाद्या झाडाला लटकून जा. जवानी बाकी आहे म्हणून राहिले तर. होय घसीड्या, चुप राह तू. मी असल्यावर ह्या घरामध्ये दुसरी भूती येऊ शकते काय? समजला ना तू? वा मंगला आंटी, एकदम खरं बोलल्या तुम्ही. माझ्या मनातली गोष्ट बोलल्या. 101% खरं आहे. अरे यार, आता तर असं वाटून राहिलं का माझ्या मस्तकावर कोणी हातोडा मारून राहिलं. झालं रे बाबा घसेट्या, खोल ना दरवाजा. अबे ओ मुन्ना, इथं तर माझी हातवर फाटून गेली आहे. आणि तू म्हणतो मला दरवाजा खोल. मी नाही खोलत दरवाजा. हो दादाजी, तुम्हीच जाऊन खोला ना दरवाजा. तसे तुमचे दिवस किती बाकी राहिले? आज नाही उद्या तुम्हाला जाणंच आहे. अम्मा बहन पे आ जाऊंगा. आई दूधवाला आला गेला होता काय बा? अरे दूधवाला, भाजीपाल्यावाला, कपडेवाला, पेपरवाला सगळे घेऊन चालले गेले. एक काम करू, आपण दरवाजापाशी जाऊन विचारू. तिकडून कोणी ना कोणी आवाज देईनच. आपल्याला तर माहीतच होऊन जाईल. हो, असंच करू आपण. चला बरं. चाल बरं, मी येऊन विचारतो मंगळांपासून दरवाजा ठोकून राहिला कोण व्हायचं. कोण होय रे? होय घसीट्या, जा बरं बेटा, खोल बरं दरवाजा. मी आहे त्या पाठीमागं. ठीक आहे मंगला काकू, खोलतो बा. कोण असन बाई? अबे मुन्ना, हे तर आपले टीचर होय. हे काय आले बे इथं? मी एवढ्या वेळपासून दरवाजा ठोकून राहिली, कोणीच नाही उघडून राहिलं. बरं झालं आता दरवाजा उघडला, नाही तर काय केलं असतं त्या? काही नसतं केलं, मी उद्या अजून आली असती. अरे हे तर तेच भूतीन होय, त्या दिवशी रातच्यानी भेटली होती मले. चुपचाप बसा, फालतूचं भेवडू नका. कोण आहे तू? अहो आई, हे आमची क्लास टीचर होय, इंग्लिश शिकवते. अबे मुन्ना, हे आली, पण कायले आली? भले माहित नाही, आपण शाळेत केलेले कारनामे सांगायला आली असं. नमस्कार मंगलाजी, माझं नाव डॉली. डॉली चायवाली? नाही बा आई, चायवाली नाही, डॉली नाव आहे मॅडमचं. असं का? अच्छा मास्तरीन बाई, या बसा. काय घेणार तुम्ही? चहा, दूध, लस्सी, खोबरा किस, लवंगा, डोळे? नाही, याच्यापैकी काहीच नाही घेणार. मग एखादी 90 तरी घ्या. काय? तुम्ही 90 घेत असता का? इथं 90 नाही, फुलखंबा कमी पडते. हो ढेकूळ टोळ्या, चुप राह, नद्दी ना खोदकाळी. माझी मास्तरीन बाई, 90 नाही, ग्रीन टी म्हटलं मी. पण मला एक सांगा, मी एवढ्या वेळपासून दरवाजा ठोकून राहिली होती, कोणी उघडून काऊन नव्हतं राहिलं? आम्हाला वाटलं भूत आला बा. इकडे काय दिवसा नाही भूत येते काय? हो येते ना. कमाल आहे तुमची तर, आमच्या इकडे दिवसानं चोर येते. मॅडम, इकडे चोर भूत बनून येते चोरी करायला. माफ करा मास्तरीन बाई, आम्ही तुम्हालाच भूत समजून राहिलो होतो.